एसटी बस महिला वाहकाशी एका शिक्षकाची हुज्जतबाजी, शिक्षकावर गुन्हा दाखल करा, वाहकाची पोलिसात मागणी। दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी हिंगणघाट उमररेड या ठिकाणी जाणाऱ्या बसवर महिला वाहक म्हणून सौ सुवर्णा साठोदे या कर्तव्यावर होत्या। त्यावेळी बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करीत होते। त्या दरम्यान हिंगणघाट येथून सिरसीकरिता एक शिक्षक नामे मोहन तिनगासे राहणार हिंगणघाट हे शिक्षक म्हणून सिरसी या गावी प्रवास करीत होते। त्यावेळी महिला वाहक सौ सुवर्णा साठोदे यांनी तिकीट देण्याकरिता त्यांच्याकडे गेली असता त्यांनी सिरसी येथील तिकीट घेण्याकरिता 200 रुपयाची नोट महिला वाहकाला दिली। प्रवासी संख्या कमी व पहिलीच सकाळची फेरी असल्यामुळे महिला वाहकाजवळ सुट्टे पैसे नसल्यामुळे 60 रुपये तिकिटाचे कापून 100 रुपये परत केले व उर्वरित 40 रुपये कर्तव्याप्रमाणे तिकिटाच्या मागील बाजूस लिहून दिले व समोरील प्रवाशांना तिकीट देण्याकरिता निघून गेले असता सतत मोहन तिनगासे हा शिक्षक महिला वाहकाला अपमानास्पद शब्द वापरायला लागला। जेव्हा जेव्हा ती वाहक तिकीटे देत होती तेव्हा तो शिक्षक हुज्जतबाजी घालीत असल्याचे त्या महिला वाहकाने आपल्या तक्रारीतून नमूद केले आहे। शेवटी सिरसी येथे उतरल्यानंतर महिला वाहकाने त्यांना उर्वरित 40 रुपये देण्याचा प्रयत्न केला असता मी तुला बघून घेईल, तू चोर आहेस, तू चोर आहेस असे मोठमोठ्याने ओरडून जनमानसात त्या महिला वाहकाची बदनामी केली। आपल्या शिक्षकी पेशाला काळिमा फासण्याचा प्रकार या शिक्षकाने केला व पैसे न घेता निघून गेला। परत आल्यानंतर त्या 40 रुपये लिहून असलेल्या तिकीटवर 1 शून्य वाढवून 400 रुपये करून त्या महिला वाहकाची तक्रार आगार व्यवस्थापक हिंगणघाट यांच्याकडे खोटी तक्रार केली असता शिक्षकाला आपल्या शाळेच्या ठिकाणी मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना तो शिक्षक नेहमी हिंगणघाटवरून जाणे येणे करतो आणि नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणावरून वाहकाशी चालकांशी वाद घालतो अशी चर्चा खाजगीत बसस्थानकावर सुरू होती। त्या महिला वाहकाला सहन न झाल्याने आपली एका शिक्षक पेशावर असलेल्या व्यक्तीने माझी कुठलीही चुकी नसताना व मला सर्व प्रवाशासमोर बदनाम केले असल्याने त्याची तक्रार पोलिसात हिंगणघाट येथे दाखल केली व त्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। त्या शिक्षकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी सर्व प्रवासी व कामगार यांनी केली आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।